यंदा पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झाले। कापसावर बोंडअळी व परतीच्या पावसामुळे कापसाचं खरं तर बोंड चढते, कपाशी पिवळी पडली। दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास सुरू होणारी कापसाची सीतादही यंदा होऊ शकलेली नाहीये, कारण फुटलेला कापूस ओला राहून सडतोय। सततच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले। कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हंगामच धोक्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी ही मागणी आता शेतकरी करतायत। पहिले आमच्या कपाशी पिकावर बोंडअळी आली होती, नंतर आता हे पाणी बोंडअळी इकडून तिकडून कव्हर झाली, तर हे पाण्यानं आम्हाला पूर्वाशी तशी कोण टाकली। आमचं सरकार मायबापाला एकच म्हणणं आहे तुम्हाला की आम्हाला मदत दिल्या पाहिजे, सरकारी कर्जमाफी करा। विदर्भाचे मुख्यमंत्री आहात, विदर्भावर लक्ष ठेवा, त्या मराठवाड्यावर लक्ष नका देऊ, सराईकडे लक्ष द्या, आमच्याकडे लक्ष द्या। आम्ही शेतकरी जाव, पण निदान आमच्या भविष्याचा जरी विचार करा, आमच्या लेकरा बाकराचा विचार करा तुम्ही। आतापर्यंत बोंडअळी आली असताना आमच्या शेतीचे बोंड पुरे सडलेले होते, कशी तुटफुट बोंड राहिलेले होते। बोंडअळीच्या याच्यातून आम्ही फवारे मारून बचावले, पण आता या आसमी संकटामुळे आमचे ते पण बोंड सडायला लागले। तर आता शासनाने काय करावं, आमच्यावर उपासमारीची पाळी येऊन राहिली। काहून की आमच्या बोंड पुरे सडले, म्हणजे तोंडी घास आला आमच्या, पण आम्हाला मिळून नाही राहिला तो। आज या भयंकर पावसामुळे, अतिपावसामुळे बोंडसड झाली। या बोंडसडमुळे आमचे पिकाचं अतोनात नुकसान झालं। म्हणजे जे आता सरकारी मदत मिळायला लागली अतिवृष्टीच्या माध्यमातून, तर ते आम्हाला तटपुंजी वाटत आहे। कारण इलेक्शनच्या काळात 27,000 13,500 हेक्टरी मदत होती, आता 8,500 रुपयावर मदत आणली। म्हणजे आता आम्हाला एकच सांगणं आहे या महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना की तुम्ही आम्हाला हे अतिवृष्टीचे आणि या पावसाचे पैसे दिल्यापेक्षा आमची एकदाची कर्जमुक्ती करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।